नाहीये आणि ते देण्याचं काम आदरणीय सरफराज दादा शेख या साहेबांच्या मार्फत करण्यात आलं। त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करणार आहोत। आयोजकांना विनंती आहे की आपण सरफराज दादा शेख यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे। थँक्यू सो मच। पुन्हा एकदा सर्व लाडक्या तमाम प्रेक्षकांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। पहिली मेगा फिनाले मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला आपण पाहतोय BCC चिंचवली त्यांच्या अगेन्स्ट एकता मोहपाडा। आदिवासी टेनिस क्रिकेटमधील या दोन महासत्ता एकमेकांच्या अगेन्स्ट अतिशय चांगला खेळ करतील यात मात्र शंका नाही या, कारण एका बाजूला शतकवीर प्रशांत पवारचा संघ तर त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं गेलं अर्धशतकीय खेळी करणारा अंबरनाथचा वंडरबॉय अनंत गावंड्याचा संघ। म्हणजे लढत फार चांगली होईल। ज्या लढतीची प्रेक्षक वर्गांना आतुरतेने वाट पाहत होता तो प्रेक्षक वर्गांना मात्र ती सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल। त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती असतील आदरणीय अंकेश दादा पारधी या स्पर्धेसाठी बॉल देण्याचं काम केलं, त्यांचं सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल। फुल टू द कॉम्बो बॉक्स। निश्चित स्वरूपात सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रशांत पवार आणि विनायक एक नामवंत जोड्या। काय खेळ राहिला होता पहिल्या दिवसामध्ये, अक्षरशः आपण पाहिले गेल्या प्रशांत पवारना स्वतःच्या कारकिर्दीमधल्या चेक कॅमेरामॅन या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये वळवायचं आहे। एकच आपण सत्कार करणार आहोत, नंतर बाकीचे जसा आपल्याला वेळ मिळेल तसा आपण करूया, कारण सामना खूप महत्त्वाचा आहे। सलामीची जोडी या ठिकाणी खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय स्वप्नील सर या सामन्याचा विचार केला तर बेस्ट वर्सेस बेस्ट असा हा सामना। एका बाजूने प्रशांत पवार तर त्याच्या विरुद्ध दिशेने पाहिलं तर अंबरनाथचा वंडरबॉय अर्थातच अनंत गावंडा। अप्रतिम आपण पाहतोय, कारण ज्या सामन्याची सर्वांना आपण पाहतोय चाहूल लागली होती तो सामना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमला कॉम्बॉक्समधून आणि या स्पर्धेच्या माध्यमातून विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। पंचांचा ग्रीन कंदील। सामन्याला सुरुवात होईल गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार फार कमी कालावधीमध्ये या गोलंदाजांना देखील फार चांगली छाप सोडल्या। मात्र आज समोर दोन्ही आदिवासी टेनिस क्रिकेटमधील एक चांगले खेळाडू आपण पाहू शकाल, कारण पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं गेलं प्रशांत पवार स्वतः एकटा होता संघामध्ये, शुभम नाईक नव्हता, अजय पवार नव्हता। मात्र आज पूर्ण स्क्वॉड घेऊन उतरला मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे फार मोठं आव्हान राहील अनंत गावंड्या समोर देखील, कारण सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आहे। पहिली मेगा फिनाले मैदानाच्या आतमध्ये ज्या अनुषंगाने आपण पाहायला गेलं ही स्पर्धा भरवली गेली, आयोजकांना फार चांगलं आयोजन केलं आहे, मात्र तेवढाच चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये। पहिला चेंडू प्रशांत पवार सड्या आपण पाहू शकाल पंचांना इथून कवायत करण्याची संधी मिळाली, कारण चेंडू इथून मात्र खराब आहे। पंच सांगत असताना अतिरिक्तच्या स्वरूपात डावाची सुरुवात होईल। श्री गणेशाला आपण पाहतोय सामना रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही या, कारण दोन्ही संघ तेवढेच ताकदवर संघ आहेत। आपण पाहतोय दोन्ही संघाचा विचार केला गेला, अनेक वेळा एकमेकांच्या अगेन्स्ट खेळ केला असेल, मात्र आज आपण पाहिलं गेला कासगाव वाडी संघांना पाहिलेलं स्वप्न आज कुठे का होईना सत्यात उतरत असताना मात्र आज या स्पर्धेला निरोप दिला जाईल। कोणता संघ चॅम्पियन राहील, कोणता संघ रनर अप, अनेक सारे प्रश्न यावेळेस पाहावं लागेल। गोलंदाजाचं स्वागत केलं जाईल, चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट मधून 6 धावांसाठी हा पहिला तडाखा प्रशांत पवारच्या बॅटमधून। जिंका आपण पाहायचोय, जर का जिंकायचं असेल तर इथून चांगला खेळ करणं देखील फार गरजेचं राहील। जर का अशा रीतीने झेल सोडल्या तर निश्चित स्वरूपात त्याचा परिणाम मैदानाच्या आतमध्ये वेगळा पाहायला मिळेल, कारण प्रशांत पवार सारख्या फलंदाजाला जीवदान मिळाले आहे, म्हणजे कुठे का होईना वाळवंटात पाणी शोधण्यासारखा चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल। जर का प्रशांत पवारला शांत ठेवायचं असेल तर इथून अचूक टप्प्यावरती नियंत्रित असणारी गोलंदाजी करणं फार गरजेचं राहील। यावेळी ब्लॉक हॉलची सफर क्या बात या प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या, कारण समोर आपण जर का पाहायला गेला एक यंगस्टर गोलंदाज ओमकारला आपण पाहतोय। मी फार कमी वेळा या गोलंदाजाची गोलंदाजी पाहिली आहे, मात्र आज अनंतानं ज्या रीतीनं विश्वास दाखवला गोलंदाजावरती मात्र त्यावरती साध्य उतरत असताना षटकार जरूर खालाय, मात्र कुठे का होईना कमबॅक करण्याची क्षमता ठेवली मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस मात्र फुटवरचा वापर, यावेळेस एलिमिनेशन पाहावं लागेल, त्या ठिकाणी शतरक्षण पुन्हा एकदा जेल सोडलं राजूला आपण पाहिलं। याच प्रकारे जर का शतरक्षण राहिल्या
तर त्याचा परिणाम भरपूर वेगळा आपल्याला पाहायला मिळेल. कारण क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहायला गेला सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा टेनिस क्रिकेटचा खेळ. आणि जर का झेल टिपला असता प्रशांत पवार सारखा फलंदाज बाद झाला असता, एक धाव देखील वाचली असती, मात्र नियतीला ते मंजूर नव्हता आणि त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट झाली. स्ट्राईक आउटवरती पहिल्या चेंडूचा सामना करेल यावेळेस मात्र विनायक वाघमारेला आपण पाहतोय भरपूर वर्षाचा अनुभव असलेला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करेल का. कारण ज्या रीतीने डगआउटमध्ये शुभम सारखा फलंदाज, अजय सारखा फलंदाज अद्याप सेफ आपण पाहतोय. इथून पाहावं लागेल पंचांचा फिंगर अप लेग बिफोरच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. पहिला धक्का लागेल एकता मोहपाडा टीमला आपण पाहतोय 10 अंकावरती. निश्चितच स्वप्नील सर, जर विचार केला ना, ही असते अनुभवी खेळाडूची ओळख. ज्याप्रमाणे पंचांनी आऊट दिला विनायकनं पाहिलं सुद्धा नाहीये, कारण विनायकने मान्य केलं मी आऊट आहे. खरोखरच ही कुठेतरी अशा खेळाडूंची अनुभवपणाला येतोय निश्चित स्वरूपात. कारण सातत्याने त्यांना देखील क्रिकेटसाठी फार वर्ष आपण पाहायला गेलं दिले गेल्यात. त्याला देखील माहिती आहे मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीने खेळ करायचा. कारण एक चांगला संघ म्हणून का ओळखला जातो, ती खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळाली. मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रसायने विभागातील आपण पाहायला गेल्या रायगडमधील अतिशय गुणवान खेळाडू सातत्याने आपण जर का पाहायला गेले येणाऱ्या हंगामामध्ये आपण पाहतो रायगड ओपन RPL ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये आदिवासी रायगड टीमचं नेतृत्व करताना शुभम नाईकला आपण जरूर पाहूया. मात्र आज आपल्या गावासाठी कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील पाहणं फार गरजेचं राहील. पहिला चेंडू यावेळेस मात्र फेस करेल फुलटॉस, त्यावरती प्रहार अशा रीतीने चेंडू फेकाल तर त्याचं उत्तर आपल्याला सीमापार पाहायला मिळेल. एक टप्पा घेत चेंडू सीमापार आणि पंच सांगत असताना इट इज अ नो चेंडू, म्हणजे नशिबाची साथ मिळतील धाबा 5. पाच चेंडूचा खेळ संपला गेला. इथून फ्री हिटचा चेंडू असेल, या चेंडूवरती कमबॅक करावं लागेल. आपण पाहतो ओमकारला पुन्हा एकदा फुल टॉस आणि त्यावरती पुन्हा एकदा प्रहार, चेंडू बिग हिट 6 धावांसाठी हा शानदार षटकार. पहिल्या षटकाचा उर्वरित खेळ समाप्त झाला. अर्थातच 6 चेंडूच्या अखेरीस पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना एकता मोहपाडा संघ जाऊन पोहोचलाय 21 या अंकावरती. फार चांगली धावसंख्या बनवल्या. आपण जर का पाहिलं गेलं सामना 3 षटकांचा आपण पाहतोय. जर का अशा रीतीने रणनीती आखली तर 60+ धावसंख्या बनेल, यात मात्र शंका नाही. मात्र मैदानाच्या आतमध्ये टीम मिटिंग घेतली जाते. अनंत गावंड सातत्याने कुठे का होईना नवक्या गोलंदाजावरती विश्वास दाखवत असताना कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहावं लागेल. कारण आपण वागसर जर का पाहिल्या गेल्या आज सातत्यानं ज्या टॉपच्या टीम आपण पाहिल्या गेल्या त्या टॉपच्या टीम कुठे का होईना डासळताना आपण पहिल्या दिवसामध्ये आपण जर का पाहिलं गेलं माथेरान संघ उतरला होता. तो संघ देखील भरपूर अनुपस्थितीच्या खेळाडू जोरावरती खेळ करत असताना परास्त झाला. त्यानंतर आपण पाहिल्या गेला अशा रीतीनं आपण पाहतोय जे टॉपचे संघ आपण पाहिले सातत्यानं त्या संघाचा खेळ भरत जर का गेला तर ते साईकने 2 षटकार लगावलेत. त्याच्यावरती मात्र इथून पूर्णपणे अपेक्षा असतील. मात्र जर का शुभम नाईकला शांत ठेवलं तर येणारा वेळ आणि काळ मात्र वैभवसाठी भरपूर काही सांगून जाईल. कारण भरपूर कमी वयामध्ये गोलंदाज संधी मिळाल्या आणि इथून मात्र उंच शिखरे गाठण्याच्या त्याच्यावरती मात्र पूर्णपणे आपण पाहिले गेल्या अपेक्षा असतील. यावेळेस मात्र सिंगलला कन्वर्ट केलं जात आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. कारण ज्या रीतीनं पहिल्या षटकामध्ये 21 धाबा कुठल्या त्यानंतर मात्र कुठे का होईना मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय, म्हणजे कौतुक करावं लागेल वैभव या गोलंदाजाचा. ज्या रीतीनं 2 चेंडू रिलीज केले मैदानाच्या आतमध्ये फार चांगली गोलंदाजी. समोर प्रशांत पवार एक वादळी खेळ त्याच्याकडून पाहायला मिळेल का शांत संयमी खेळ केला जाईल हे देखील पाहावं लागेल. यावेळेस फुल टॉस, त्यावरती प्रहार आणि चेंडू जाईल सीमा पार 6 धावांसाठी हा शानदार तडाखा. जर विचार केला तर प्रशांतचा एक सोपा झेल राजू गावंडाने सोडला होता, त्याची कुठेतरी मोबदला या ठिकाणी भरावा लागेल. कारण सोपा झेल प्रशांत सारख्या विस्फोटक फलंदाजाचा ज्याला ही खेळपट्टी पूर्ण या खेळपट्टीची पूर्ण जाण आहे त्या खेळाडूचा असा सोपा झेल सोडणे निश्चितच महाग ठरू शकेल. नक्कीच झेलची किंमत यावेळेस मात्र चिंचवली संघ मैदानाच्या आतमध्ये मोजत असताना पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेस पंचांचा इट इज अ नो चेंडू इशारा आणि
ज्या चेंडूवरती धावा मिळतील 7 म्हणजे कुठे का होईना खराब गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. सुरुवातीचे 2 चेंडू सुरेख फेकले त्यानंतर मात्र खराब गोलंदाजी आपण पाहतोय. तर याच दरम्यान आमचे जवळचे मित्र पेशाने शिक्षक नवी मुंबई येथे कार्यरत असणारे आमचे नारायण पारधी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच आमचे साथी समालोचक जोमा पारधी सर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर तिथूनच हात नका दाखवू, आपण इकडे, आपली जागा इकडे आहे. निश्चित स्वरूपात सर्व ग्रामस्थ मंडळ कासगाव वडळीचे जे कोणी असतील ज्येष्ठ नागरिक आपल्याला देखील विनंती आहे, कारण स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आल्या, आपल्याला विनंती असेल की या व्यासपीठावरती या आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल. गोलंदाज वैभववरती प्रेशर निर्माण झाला आहे. 3 चेंडूचा बाजवी खेळ समाप्त झाला, 15 धाबा खर्च केल्यात आणि इथून पुढचा चेंडू फ्रीड असेल. समोर प्रशांत पवार, कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला आपण पाहतोय. फुटवरचा वापर, यावेळेस मात्र बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू आणि चेंडू जाईल आपण पाहतोय. 6 धाब्यांसाठी हा शानदार षटकार. धन्यवाद. बजरंगी 11 संघाचे प्रोप्रायटर आदरणीय मंगेशजी उतेरकर साहेब यांनी माझ्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज पाठवलं, त्याबद्दल खूप खूप आभार. अप्रतिम. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले गेलं प्रशांत पवारच्या बॅटमधून सलग 3 चेंडूवरती 3 विकेट, षटकार हॅट्रिक संपादित केलं मैदानाच्या आतमध्ये. कमालीची बॅटिंग. इथून मात्र सर्व खेळाडूंना, सर्व प्रेक्षक वर्गांना कळून चुकलं असेल की या स्पर्धेतील सिरीजवरती कोणत्या खेळाडूचं नाव कोरलं असेल, हे देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ज्याने या स्पर्धेचा विचार केला गेला, पहिल्या दिवसापासून अप्रतिम खेळ दाखवला. पहिल्या दिवसामध्ये वाकसर असं वाटलं होतं धारोळ संघ क्वालिफाय होईल, कारण प्रशांत पवार एकटा संघामध्ये होता, मात्र त्याचा खेळ फार चांगला बरसला होता आणि ते सिद्ध करत असताना मैने हेलिकॉप्टर लँड होईल. यावेळेस मात्र क्या बात आहे, क्या बात आहे. आमचे रोशनने मात्र एका हाताने झेल टिपलाय. जरा जोरदार टाळ्या होत्या कॅमेरामॅन रोशनसाठी सुद्धा. फार चांगले आपण पाहतोय, कारण असलेलं नजर आणि त्या नजरेच्या जोरावरती ज्या रीतीने आपण पाहिल्या गेल्या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये फार चांगली भूमिका पार पाडत असताना पिंट्याशी बाळू कडाळे आपण समालोचन कक्षाच्या समोर उभा राहायचं आहे, तिकडं आता झाडा झुडपात नको. तर या ठिकाणी मात्र नाणेफेकी करतोय आपण सेमीफायनल 2 ची. एका बाजूने अष्टविनायक चिकनीची वाडी, विपक्ष साई स्टार 11 बेकरा या 2 संघामध्ये. छापा या ठिकाणी नाणेफेकी जिंकलाय साई स्टार 11 बेकरा. अभिनंदन. सर्वात प्रथम सेमीफायनल 2 चा सामना. निश्चितच फायनलसाठी दोन्ही संघांसाठी दरवाजे उघडे आहेत. काय निर्णय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. सामना 3 षटकांचा आहे. प्रथम क्षेत्ररक्षण कराल, कारण अष्टविनायक चिकनीजवाडी हा संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. तर समोरच्या संघाला आपण किती धावांपर्यंत रोकाल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील. निश्चितच कमीत कमी धावांपर्यंत आपण रोकाल, परंतु रणनीती काय असेल? कारण चिकनीजवाडी संघामध्ये सुद्धा अतिशय चांगले या ठिकाणी फलंदाज आहेत. गोलंदाजीचा विचार केला तर आपल्याकडे चांगले गोलंदाज आहेत. अजून यापेक्षा कोणाकडनं जास्त अपेक्षा असतील? अपेक्षा आता मात्र सर्व टीमकडून राहील, कारण जर का इथून 100% दिला तर निश्चित स्वरूपात 1 किंवा 2 या ट्रॉफीसाठी खेळण्याचा प्रयत्न राहील. निश्चितच अभिनंदन. या ठिकाणी मात्र आपण प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहात. नाणेफेकी हारलाय, वाट्याला मात्र या ठिकाणी फलंदाजे आले. नाणेफेकी जिंकले असती तर काय घेतलं असतं? नक्कीच नाणेफेकी जिंकली असती तर पहिली फलंदाजीच घेतली असती. निश्चितच जे पाहिजे होतं ते वाट्याला आलंय. 3 षटकामध्ये किती धावा बनवाल? 3 षटकामध्ये जास्त 40+ धावा बनवण्याचे प्रयत्न कर. 40+ धावा बनवावे लागतील, कारण तुम्ही आजचा खेळ साई स्टार 11 वांगणी संघाचा खेळ नक्कीच आपण पाहिलाय. कारण चांगले फलंदाज आहे. प्रसाद जयेश सारखे फलंदाज लयमध्ये आलेत आणि त्यांच्यासमोर आपल्याला 40+ धावा बनवाव्या लागतील. अपेक्षा कोणाकडनं जास्त आहेत? अपेक्षा पूर्ण टीमकडून असतील, परंतु जे फलंदाज आहेत गणेश, दीपक, जयेश त्यांच्याकडून जास्तच अपेक्षा असतील.
निश्चितच पाठीराखा वर्ग सुद्धा आपला भरपूर आलाय. पाठीराख्या वर्गाला काय तुम्ही संदेश द्याल? त्यांना आम्ही एकच सांगू की आम्हाला सपोर्ट करा. तुमचा सपोर्ट असेल तरच आमची गेम चांगली होऊ शकते. निश्चितच या ठिकाणी या दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या ठिकाणी मात्र घेऊन चालतो मैदानाकडे. ज्या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थाने पहिलं सत्र आपण लाईटमुळे थोडंसं मिस केलं. ज्या ठिकाणी बारिश पाहायला मिळाली धावांची, अक्षरशः या ठिकाणी मात्र अहंकार माजवला शुभम नाईक आणि प्रशांत पवारनं. आणि त्याच उत्तर देण्यासाठी डावखुर हाताचा फलंदाज इथे मात्र चेंडूला कोदून काढलाय. सुरुवात पहिल्या चेंडूवर चांगली झाली बीसीसी चिंचवली संघाची. पहिला चौकार डीजे. नाणेफेकीच्या नादामध्ये एक विकेट गेली हे आम्हाला कळालं नव्हतं, परंतु अनंतासारखा जर विस्फोटक फलंदाज बाद झालाय तर मात्र या ठिकाणी बॅकफुटवर आलाय तो बीसीसी चिंचवली. इथे मात्र मनगटी ताकदीचा वापर, हाय हँडसम षटकार. दोन चेंडूमध्ये रामदासनं मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज नेहमीच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये घातक म्हणून समजला जातो. ते काम करेल का? कारण लक्ष खूप मोठं आहे. 77 धावा मात्र बनवायच्या आहेत. इथे मात्र फटका चांगला आहे. अजून एक चांगला फटका, तडाखेमान चौकार, वनबॉल सीमा चौकार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण ऋषिकेशला पाहू शकाल. ज्या ऋषिकेशनं गोलंदाजीची सुरुवात एक मोठा मासा गळाला लावला होता. अनंता गावंडा सारखा विस्फोटक फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. त्याच ऋषिकेशवर मात्र 3 चेंडूवर प्रहार चढवला जातोय. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर चौकार. आणि इथे मात्र दांडी वाकवली ती रामदासशी. धक्का क्रमांक लागला दुसरा. रामदास बॅक टू द डगआउट. धावफलकावर धावा लागल्या. 14 धावा, 2 गडी बाद झालेत. इथे मात्र नो चेंडू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋषिकेश. फ्री हिटचा चेंडू आहे, पुरेपूर फायदा उचलावा लागेल. स्ट्राईकवर फलंदाज जयरामला आपण पाहू शकाल. इथे मात्र मनगटी ताकदीचा वापर, फ्री हिटचा चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा उचलला. षटकार आला. षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 21 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलं. 21 धावा धावफलकावर. 77 धावांचं लक्ष मिळालं. भलं मोठं आव्हान मिळालंय ते बीसीसी चिंचवली या संघाला. श्री गणेश
क्रिकेट संघ कासगावाडी या चषकामध्ये आदरणीय काशीनाथ चाऊशीद यांचं शुभ आगमन झालेलं आहे, तरी त्यांचं मंडळाच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. गेम ऑन. या ठिकाणी मात्र अतिशय चांगला फटका पायाने अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडनं झाला, परंतु चेंडू अडवता आला नाहीये. चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 25 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहू शकाल शुभम नाईक. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. गोलंदाजावर आक्षेप. तिसरा पंच ना, तिसऱ्या गोलंदाजावर आक्षेप नोंदवलाय. सत्याहत्तर धावांचं लक्ष ठेवून उतरलेला BCC चिंचवली हा संघ 25 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. इथून मात्र हा चेंडू आलाय डॉट. 10 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. म्हणजे षटकार आणि चौकारच मारावे लागतील, कारण आव्हान मोठं आहे. इथे मात्र फक्त सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक दूरवरचा सरसावलाय. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय खेळपट्टीवर आणि दुसऱ्या धाव सुद्धा पूर्ण. राम खंडवीला आपण पाहू शकाल द स्ट्राईक. BCC चिंचवली संघाकडनं झालेल्या चुका, ज्या ठिकाणी प्रशांत पवारचा झेल सोडला तिथून मात्र त्या प्रशांतनं मात्र अहंकार माजवला. त्याला साथ लागली ती शुभम नाईकची. इथे मात्र फटका चांगला आहे, फक्त सन्मान दिला आणि चौकार. आणि चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 31 धावा. जर निश्चितच 50 ते 55 धावा असत्या तर निश्चितच सामना अतिशय चांगला झाला असता, परंतु अजूनही संघर्ष चालू आहे, कारण येणारे 8 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. रिव्हर्स अटेंड करायचा होता मात्र चुकला. या ठिकाणी मात्र चेंडूने सरळ इष्ट्यांचा वेध घेतला. धक्का क्रमांक 3 लागला तो BCC चिंचवली या टीमला. या षटकाच्या समाप्तीनंतर चिंचवली गावचे पोलीस पाटील आदरणीय भरत गावंडा यांचा यथोचित मान सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर बाळू वारगडा यांनी बेस्ट फलंदाज आणि बेस्ट गोलंदाजसाठी शूज दिलेले आहेत, त्यांचासुद्धा सन्मान करण्यात येणार आहे. तर या मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन थांबायचं आहे. आदरणीय भरतजी गावंडा पोलीस पाटील चिंचवली यांचा यथोचित मान सन्मान आणि सत्कार आदरणीय मिथुन नाना बांगारा ग्रुप ग्रामपंचायत कासगाव सदस्य यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. आदरणीय बाळू वारगडा कोपऱ्याचीवाडी यांनी बेस्ट फलंदाजसाठी आणि बेस्ट गोलंदाजसाठी शूज दिलेले आहेत, त्यांचासुद्धा यथोचित मान सन्मान आणि सत्कार आदरणीय तातुशीद यांच्या शुभ हस्ते करण्यात. धन्यवाद पोलीस पाटील साहेब, आपण आलात, आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. आदरणीय बाळू वारगडा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण सिद्धार्थ पवारला पाहू शकाल. यांचा यथोचित मान सन्मान आदरणीय तातुशीद यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. बेस्ट फलंदाज आणि बेस्ट गोलंदाजसाठी शूज पुरवलेले आहेत आदरणीय बाळू वारगडा कोपऱ्याचीवाडी. गो टू द वाघ सर. ते मात्र फटका चांगला पाहायला मिळाला, तो जयरामच्या बॅटमधून षटकार, परंतु या ठिकाणी धावा जास्त असल्यामुळे रसायनी मोहपाडा संघाच्या फक्त विजयाचा अंतर कमी करणारा फटका होता, कारण बराच वेळ चेंडू हवेत आहे. या ठिकाणी
फलंदाज अजून एक बाद होईल. धावफलकावर धावा लागल्यात 37. मी मगाशी सांगितलं 50 ते 55 धावा असत्या तर सामना बघायसारखा झाला असता, परंतु या ठिकाणी 76 धावा कुठल्या तिथेच अर्धा सामना जिंकला होता. तो अर्थातच रसायनी मोहपाडा या टीमनं, कारण या संघाकडे गोलंदाजी अतिशय चांगले आहे, क्षेत्ररक्षण हाय स्टँडर्ड दर्जाचं आहे. जर त्या ठिकाणी BCC चिंचवली संघाचं क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं तर निश्चितच चित्र वेगळं असतं, कारण प्रशांत पवारचा सोडलेला झेल त्या सामन्याचा टर्निंग पॉईंट होता. ज्या प्रशांतनं या मैदानावर अक्षरशः धावांची लयलूट केले, त्या प्रशांत पवारचा सोपा झेल ज्या वेळेला आपण सोडला तिथेच मात्र खूप काही सांगून गेलं. शरद भगत आलाय, सिंगल मिळेल. यानंतर होणारा सामना सेमीफायनल 2 साई स्टार 11 भेकरा विपक्ष अष्टविनायक ग्रुप चिकनीचीवाडी या दोन संघामध्ये होईल. तो सामनाही 3 षटकांचा असेल. डॉट बॉल. चला पाठीराखे त्यांना कानमंत्र देण्यासाठी चाललेले आहेत आमचे सोमा मामा आंबीर. जिथे विषय गंभीर तिथे आहेत आंबीर. इथे मात्र मनगटी ताकदीचा वापर केला. षटकार जशास तसं उत्तर जरूर मिळालं असतं. मी पुन्हा एकदा त्याच गोष्टीचा उल्लेख करतो, 50 ते 55 धावा असत्या ना तर सामना रफ अँड टफ झाला असता, यातील मात्र शंका नाहीये. इथे मात्र अजून एक चांगला फटका. 48 धावा झालेल्या आहेत आणि जवळजवळ मात्र हा सामना 28 धावांनी जिंकलेला आहे. तो एकता मोहपाडा रसायनी या ठिकाणून आलेला संघाडा. आलात आणि चांगला खेळ केला आणि फायनल मध्ये आपण दाखल झालात. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या या मोहपाडा संघासाठी, कारण एक अतिशय आदिवासी समाज